पिंपल्स डार्क स्पॉटचं सोल्युशन म्हणजेच लिंबाचे पानं, नीम की पत्तिया हिंदीमध्ये. तर तुम्ही म्हणत असाल कशासाठी आणलंय, तर तुम्हाला माहिती आहे माझी ऑइली स्किन आहे आणि खूप जास्त माझ्या तोंडावर पिंपल्स येत आहेत आणि डार्क स्पॉट पण बनलेत आहे. त्याचे कारण मला काही माहितीच नव्हतं. तरी पण मी आता मेकअपला गेले होते आंबेजोगाईला पार्लरला, तर त्यावेळी त्या मॅडमने ना मला टोनर आणि काय म्हणतात त्याला फेस वॉश सजेस्ट केला होता एक. तर त्याने मला चांगला फरक रिझल्ट दिसतोय. तर त्याच्यानंतर मी तरीही त्या मॅडमनेच आता मला म्हणजे सांगितलं होतं की लिंबाच्या पाल्याची वाफ पण घेत जा म्हणून. तर तोंडाला, चेहऱ्यासाठी आणि त्याच्यानंतर ते फेस पॅक सांगितले होते 1-2, पण तेही मी केलं ट्राय. म्हणजे ते एक लावला होता आता लास्ट टाइम. पण मी हा फेस पॅक मला असं वाटलं की म्हणजे प्रत्येक फेस पॅकमध्ये, फेस वॉशमध्ये, याच्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणतात की लिंबाचा पाला ॲड आहे म्हणून लिंबाचा पाला घ्या, त्याच्यावर फोटो टाकतात. पण आपल्याकडं म्हणजे ते लिंबाचा पाला त्याच्यामध्ये आहे, पण त्याच्यामध्ये आणखी ऑलरेडी दुसरे पण केमिकल आहेत ना. तर आपल्याकडं प्युअर लिंबाचा पाला भेटतोय ना, त्याच्यामुळे त्यांचं ते प्रोडक्ट घ्यायची काय गरज आहे. आपल्या शेतामध्ये सगळे लिंबाचे झाड आहेत. तर मग मी म्हणले याचाच आपण फेस पॅक बनवून लावूया. त्याच्यानंतर मी यूट्यूबला सर्च केलं की हे जमतं का. तर असे बरेच व्हिडिओ होते यूट्यूबला याचे जे की मला आतापर्यंत माहीत नव्हतं. पण आज मला माझ्या मनानेच कुठून लक्षात आलं काय माहिती. त्याच्यानंतर मी यूट्यूबचं काही बघून आणि काही माझ्या मनाने तर असं पहिल्यांदा ते पानं काढले, त्याची म्हणजे वाफ घेतली. पहिल्यांदा ते शिजायला टाकून त्याची वाफ घेतली पूर्ण. पहिला तोंड चेहरा धुवून घेतला, त्याच्यानंतर ती वाफ घेतली आणि त्याच्यानंतर ते पानं धुवून स्वच्छ करून एका मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि बारीक केले. पण ते बारीक होईनात. मग त्याच्यामध्ये गुलाबजल टाकलं आणि फिरवलं तरी पण एवढं बारीक स्मूथ होईना. मग त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं, मग खूप मस्त पेस्ट झाली. त्याच्यानंतर मुलतानी मिठी होती माझ्याकडं, तर ती थोडी घेतली आणि त्याच्यामध्ये लिंबाचं जे आता मी बारीक पेस्ट केली होती ती जी की खूप मस्त झाली होती. तर त्याच्यामध्ये थोडी चिमूटभर हळद टाकली, 2 चिमूट टाकली ॲक्च्युली. तर हळद पण अँटीऑक्सिडंट आहे, लिंबामध्ये पण अँटीऑक्सिडंट आहे आणि म्हणून थोडा ग्लो पण येतोय चेहऱ्यावर याच्याने, जे की मी यूट्यूबला पाहिलं बऱ्याच व्हिडिओमध्ये. आणि मला असं वाटलं की हा बेस्ट आहे म्हणून हे, कारण एक तर नॅचरल आहे. सो भारी आहे. लिंबाचे असे पण खूप सारे फायदे आहेत. तर मी हे घेतलं, एका मुलतानी मिट्टी, परत हळद आणि हे लिंबाचं हे सगळं मिक्स करून घेतलं. आणि बाकी जी थोडीची पेस्ट होती का लिंबाची, तर ती पण मी आता उद्या नाही पण परवा दिवशी, म्हणजे एका दिवसाआड, तर परवा दिवशी ते लावेल. त्याच्यानंतर बघल कोणता फेस पॅक बनवते मी. तर मला ना म्हणजे छान वाटायला बरं का. माझे जे डार्क होते का, तर हे बघा बिना मेकअप, मला असा मेकअप नाही करता येत तुम्हाला माहिती आहे. तर माझी खूप जास्त स्किन खराब आहे. ऑइली स्किन असल्यामुळं ना पिंपल्स येतात आणि पिंपल्स आले का डार्क स्पॉट येतात. तर हे असलं खूप मला प्रॉब्लेम आहे. तर मी मस्तपैकी हा पॅक लावून घेतला आहे आणि मला एकदा लावल्यानेच खूप छान रिझल्ट वाटला. लास्ट टाईम लावलं होतं, तर म्हणून म्हटलं आता यावेळेस पण लावूया आणि आपण हे कंटिन्यू करूया 5-6 दिवसाला एकदा किंवा 2-4 दिवसाला तरी एकदा. तर बघू शकता मी हा फेस पॅक अप्लाय केला, त्याच्यानंतर हे धुवून काढलं. तर मला खूप छान वाटलं, एकदम सॉफ्ट स्किन झाली होती. आता मला काय ह्या फेस पॅकने गोरं व्हायचं नाही. मी आहेच काळी, नॅचरलीच काळी, म्हणलं मी कुठून गोरी होणार आहे. फक्त मला पिंपल्स कमी आणि जे डार्क स्पॉट आहेत का ते थोडे कमी झाले तरी ठीक आहे, कारण स्किन अशीच का असं ना, फक्त ते पिंपल्स थोडे कमी व्हावं त्याच्यासाठी माझी रेमेडी सुरू.